मुरबाड येथील मसा यात्रेला या पौर्णिमेपासून सुरुवात होत आहे आणि याची तयारी आज शनिवारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। दुकानदारांची दुकानं लावायची लगबग सुरू आहे। शेवटचा हात फिरवतात आपल्या सजावटीसाठी आणि उद्यापासून यांची दुकानं तयार होणार आहेत। हे बघा जॉइंट व्हील आहे, 1 2 इकडे तिसरा आहे, तो लांब दूरवर चौथा दिसतोय। एकंदरीत या वर्षाची तयारी त्यांची अंतिम टप्प्यात आलेली आहे। मसा यात्रा म्हणजे ते खामलिंगेश्वरचं देवस्थान आहे आणि शिवलिंग आहे। ही खामलिंगेश्वरची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। ज्या काही महाराष्ट्रात मोठ्या यात्रा आहेत त्यापैकीच ही मुरबाडमधली मसा यात्रा गणली जात आहे। पहा यानंतर आपण जाऊया मसा यात्रेतील महत्त्वाची बाजारपेठ म्हणजे बैल बाजार इथे। ही आहे प्रसादाची बाजारपेठ। इकडे आपल्याला खामलिंगेश्वराचं मंदिर समोर दिसते। तिकडून दर्शन घेतल्यानंतर आपण इकडे प्रसाद घेऊ शकतो। हे आहे खामलिंगेश्वराचं मंदिर। हे खामलिंगेश्वर देवस्थान आहे। दुकानदारांची सध्या एकच लगबग सुरू आहे दुकाने लावण्यासाठी। हा खामलिंगेश्वर मंदिराचा कळस दिसत आहे आपल्याला। ही यात्रा शांगभरी पौर्णिमेला भरत असते आणि पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी तिकडे नवस पूर्ण केलेले आपल्या पाठीला हुक अडकवून आपला नवस फेडत असतात। त्यानंतर ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी तळी वाहण्याचा कार्यक्रम असतो। म्हणजे नवस पूर्ण झालेला असते ते तळी देवाला अर्पण करत असतात। मोठ्या भक्तिभावाने इकडे महाराष्ट्रातून लोक येत असतात। मसा यात्रा दिनांक 13 ते 27 अशी जवळजवळ 15 दिवस चालणार आहे। त्या संदर्भाने सर्व शासन प्रशासन सर्व तयारी केलेली आहे। जवळजवळ 200 ते 250 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे एकत्र लावण्यात आलेले आहेत आणि 13 पासून जी यात्रा चालू होणार आहे उद्यापासूनच सर्व बंदोबस्त आणि सर्व तयारी करून कायदा सुव्यवस्थेचा सर्व प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासकीय किती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे? साधारण 250 पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ओके, हे होते जगदीश शिंदे पोलीस उपअधीक्षक। मसा यात्रेची देखरेख यांच्याकडे आहे, साहेबांकडे। धन्यवाद सर।